नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. छान प्रकारे इथे वटपौर्णिमेची पूजा चालू असते. आपल्या कृष्णाच्या इथे ती तुळशीला पाणी घालत असते आणि पूजा वगैरे करत असतानाच तिच्याकडे एक पाहुणी येते आणि ती पाहुणीला पाहून खरं तर कृष्णाला फार आनंद होतो आणि तिला मग ती जाऊन घट्ट अशी मिठी मारते. तिचं स्वागत ती आपल्या घरामध्ये आनंदाने करते आणि खरंच इतका आनंद तिला पाहून झालेला असतो आणि त्या बाईंना पाहून खरंच इतकी खुश असते आपली कृष्णा. खरं तर ती बाई आपल्या कृष्णाला शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारी आहे. तिची सगळ्यात पहिली गुरु म्हणू शकतो आपण ती आहे आणि तिचं कौतुक इथे कृष्णा करताना म्हणते, जर सगळ्यात पहिले मी जर तुम्हाला मिळाले नसते आणि मला शिक्षणाचं महत्त्व जर कळलं नसतं तर मी पुन्हा एकदा माझ्या आयुष्याची सुरुवात केली नसती. तुम्ही खरंच मला माझं आयुष्य दिलं असं समजायला हवं. तुमच्या ह्या शाळेच्या कल्पनेने ह्या प्रौढ व्यक्तींना शिकवणं ह्या कल्पनेनेच खरंच खूप छान काम केलेले माझ्या आयुष्यात. मी आज सरपंच म्हणून इथे बसते आणि ही सगळी जी किमया झाली आहे ती फक्त शिक्षणामुळेच झाली. शिक्षण फार महत्त्वाचं आहे. तुम्ही मला शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि तुमच्याही आयुष्यात अशा कितीतरी व्यक्ती आल्या असेल ज्यांचं तुम्ही आयुष्य घडवलं आहे. तुम्ही माझ्यासाठी खरंच आदर्श आहात असं म्हणून ते आता त्यांचं कौतुक करते आणि त्याही म्हणतात की तू माझं किती कौतुक करशील. मी फक्त तुला भेटायला आली होती आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असं म्हणत ती शुभेच्छाही देते. आणि आपल्या वटपौर्णिमेच्या दिवशी वाण द्यायचे असतात तर ती एकमेकींना वाणही देतात. खूप सुंदर असं त्यांचं ती भेट असते आणि खरं तर मॅडम पण स्वतःच्या नवीन आयुष्याची सुरुवात करत आहे. त्यांनाही कुठेतरी या सगळ्या शुभेच्छांची खरंच गरज आहे. आपल्या आयुष्यात सेकंड इनिंग जी आपण म्हणतो ना, तर तशी आधी ही बाईंची सेकंड इनिंग सुरू होती. त्यांच्या आयुष्यात पुढे कुठले कुठले संकट कुठले अडचणी येतील आणि कुठल्या गोष्टींना त्यांना सामोरे जावं लागणार हे तर आपल्याला पुढे पाहायलाच मिळेल. मात्र आता खरं तर कृष्णा त्यांना खूप छान प्रकारे म्हणते की तुम्ही आम्हाला आमच्या आयुष्यात खूप चांगल्या मार्गाने पुढे जायचं आणि शिक्षणाचा जो आपण म्हणतो ना दिवा आहे तो दिला आहे, त्याच्यामुळे अंधार कायमचं मिटलं आहे असं कृष्णाही इथे कौतुकास्पद आपल्या बाईंसोबत बोलते आणि बाईंना शुभेच्छा देते. तुमच्याही आयुष्यात तुम्हाला अशाच आनंदाचे क्षण मिळो. तर पुढे आपल्याला पाहायला मिळत आहे इथे ना मैनावती विचारत असते की स्पर्धेत काय काय झालं, कारण स्पर्धेच्या ऐन टायमालाच तिची जवळची व्यक्ती हॉस्पिटलमध्ये होती. तिला तिकडे जावं लागलं तर तिला इत्थंभूत माहिती डिटेलमध्ये ऐकायची असते आणि सगळी माहिती दलपत आणि जयवंत देऊ लागतो की काय काय कसं कसं घडलं. आणि ह्या सगळ्या घटनाक्रमांचा तो क्रम ऐकल्यानंतर खरंच भारी वाटतं मैनावतीला. आणि मैनावती म्हणते खरं तर बरं झालं आपली कृष्णाच जिंकली, कारण ती पूजा जर जिंकली असती तर तिने काय काय केलं असतं आपण कल्पनाही करू शकत नाही. ती फार डॅम्बीज बाई आहे. पण आता आपल्याला आपला हेतू साध्य करायचा आहे. आपण किती दिवस कोणाकोणाचे झेंडे उचलून त्यांच्या मागे फिरणार आहोत. आता माझं ऐका, आपण आता इथून पुढे कृष्णाच्या बाजूने राहायचं आणि कान कुणाचे भरायचे, पूजाचे कान भरले, तिला तिच्या विरोधात पाडलं, मग कळत नकळतपणे पूजा स्वतःची वाट बरोबर बाहेर धरेल आणि तीही ह्या घरातनं तिची सासू जशी गेली ना बाहेर तशीच बाहेर फेकल्या जाईल. म्हणजे कसं आपल्याला पुढे मग फक्त कृष्णाचीच जी काही राहील ती काम काढायचं तिचं कसं आपण ते पुढे पाहू. तर आपल्याला जास्त स्पर्धक राहणार नाही. ही जी गोष्ट ही एकदम मैनावती जयवंत आणि दलपत दोघांनाही छान प्रकारे पटवून देते. त्यांनाही ते योग्यच वाटतं का आता आपल्याला ह्याच दिशेने जायला हवं, कारण वारा ज्या दिशेने वाहते त्याच दिशेने आपण वाहिलेलं बरं. विरोध करण्यात अर्थ नाही, कारण पूजाचं राज्य जर ह्या घरावर आलं तर ते आपल्या पथ्यावर पडणार नाही असं म्हणू शकतात ते तिघंजणं. तर आता इथे फक्त राज्य कृष्णाच्या हातीच राहिलं पाहिजे आणि आपण चिडवून द्यायचं किंवा असं काहीतरी करायचं की ज्यामुळे पूजा ह्या घराबाहेर ती स्वतःच्या पायावर धोंडा पाडून नाही का म्हणतो तसं रागाच्या भारत काहीतरी करेल आणि बाहेर पडेल असं करायचं. तर आता आपण पाहतोय सकाळ झाली आहे, दरवाजा वाजायला सुरुवात झाली. दरवाजा कोण वाजवतं आहे हे तर काही कळे ना, पण आता इथे समर पूजाला म्हणतो की जाऊन उघड. पूजा म्हणते नाही मला खूप झोप येते, मी नाही उठणार, तुम्हीच जा. तर तू जा करत दोघंजणं तिथेच पडलेले असतात. आता इथे ना पूजा उठत नाही हे पाहिल्यानंतर समर मग डोळे चोळत कसा बसा अंथरुणातून उठून बसतो आणि दरवाजा उघडायला जातो. तर कृष्णा डायरेक्ट शिरत्याने म्हणते अरे अजून एवढा वेळ लागला दरवाजा उघडायला आणि अजून ही झोपलेलीच आहे. तर इथे ती म्हणते काय आहे, मला झोपायचं आहे, मला नको त्रास देऊ. तर ती सांगू लागते अगं तूच तर काल आढळरावांसमोर शपथ घेतली की मी जे काही काम करते ना, म्हणजे कृष्णा
तर ते सगळे पूजा करणारे. तर आता ते तुला करायचं आहे. तर ती म्हणते नाही माझ्याच्याने होणार, मी नंतर करते. तरी ती म्हणते की मी सकाळी 5 वाजेपासून उठते, आंघोळ करते, ते सगळं तुला करायचं आहे. देवपूजा करायची, सडा रांगोळी करायची, त्याच्यानंतर घरच्यांसाठी नाश्ता बनवायचा, जेवण बनवायचं, हे सगळं काही तुझ्याच्याने होणार आहे का? नाही नसेल होणार तर सांगून दे, मी आत्ताच सांगते की तू हारली, तू काही चॅलेंज वगैरे घेतलेलं नाही आणि मग हार घोषित करून तू माघार घेऊन टाक. आणि इथे आता पूजा तडकन उठून बसते माघार आणि नाही करण्या अगोदर आता इथे पूजा भानावर येते आणि तिने जे चॅलेंज एक्सेप्ट केले ते ती आता करून दाखवायचं असं मनात ठरवते. कारण तिला सत्ता हवी आहे, आढळरावांच्या नजरेत तिला चांगलं बनायचं आहे, त्याच्यासाठी ती प्रयत्न करणार. आणि आता ती इथे सगळ्यांसमोर म्हणते की हो हो मी येतेच. आणि परत एकदा कृष्ण तिला आठवण करून देते की 6 वाजेला तुळशीला दिवा लागला पाहिजे, सडा झाला पाहिजे, रांगोळी झाली पाहिजे. ती लगेचच आता आंघोळ न करताच लगेच बाहेर येते पाण्याची बादली घेऊन. खरं तर इथे बाळजाबाई आणि कृष्ण वाटच पाहत असते. त्या दोघीजणी टाईमपास करत बसलेल्या असतात, कारण आज कृष्णाला कुठलंच काम नाही आहे आणि बाळजाबाई आणि ती दोघीजणी मिळून आता तिथे बसलेल्या असतात. आता इथे सडा मारायला पाण्याची बादली घेऊन आलेली असते पूजा. आणि पूजाने अगोदर पाणी मारायला घेतले, अगोदर झाडू मारायला हवा. तर ती इथे कृष्णा सांगू लागते पूजाला, एक काम कर, अगोदर तू झाडू कर आणि झाडू केल्यानंतर पाण्याचा सडा मारायचा असतो, तर तू नंतर पाणी शिंपड. मग पूजा पुन्हा एकदा घोळ घेऊन येते आणि झाडू मारू लागते. बाळजाबाई तिला सांगते की व्यवस्थित केरकचरा काढला पाहिजे, जसं कृष्णा काढते ना तसं व्यवस्थित केरकचरा काढ, नाही तर मागे मागे राहून चाललं आहे, तू पुढे पुढे चालली आणि सडा मारण्यात मग काहीच अर्थ नाही आहे. जर कचरा एवढा राहिला तर रांगोळी पण काढायची आहे अजून तुळशीभोवती, तर जरा भरभर तुझा हात चालव आणि उरक बरं. आता इथे पूजा तिच्याकडे रागारागाने पाहते आणि झाडू मारत असते. इथे मात्र कृष्णा आणि बाळजाबाई ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत असतात. खरं तर हसतच असतात त्या दोघीजणी. पूजाच्या हे लक्षात येते तिची झालेली फजिती पाहून त्यांना फार गंमत वाटते. तरीही त्या ती तिचं काम करण्याचा उरकण्याचा प्रयत्न करते. कसं बसं झाडू झूड लोटलाट करून पाण्याचा शिंपडा द्यायचा म्हणून कसं बसं पाणी शिंपडू लागते. खरं तर हे कृष्णाला पटतही नाही. कसला शिंपडा घालते, सडा घालते असं इथे तिला हाक मारून सांगते, व्यवस्थित तरी दे. कसा बसा दिला आणि लगेच बादलीत टेकून पण आली. त्याच्यानंतर लगेच रांगोळीचा डबा घेऊन येते आणि पांढऱ्याच रंगाने गोल गोल पानं काढते आणि तिथून उठते. तरी ते बाळजाबाई म्हणते ही असली रांगोळी होय गं, तर त्याच्यामध्ये रंग वगैरे भरायला हवे ना. मग पुन्हा एकदा त्या रांगोळीमध्ये रंग भरू लागते. आता ती पुन्हा घरात जाते, घरातून बाहेर येते. बाहेर आल्यानंतर तिला पाहिलं कृष्ण शॉकच होते. आंघोळ नाही पारुशा हाताने लगेचच देवीला तुळशीला दिवा लावायची कशी काय तयारी केलीस तू? आता कृष्णा तिला सांगू लागते, अगोदर आंघोळ करायची असते, मगच देवाजवळ दिवा लावायचा असतो. पारुशा अंगाने देवाजवळ जायचं नसतं, एवढंही ज्ञान नाही का तुला? आता प्रत्येक गोष्ट शिकवायची का आम्ही? बघ बाई, तुला जर आमचं ऐकायचं नसेल तर तू अशी पारुशा अंगाने त्या तुळशीला दिवा पण लाव, आमचं काही म्हणणं नाही. आता इथे सगळे असं बोलल्यानंतर बाळजाबाई मात्र म्हणते की फार चुकीचं आहे, जर इथे चूक झाली तर मग मी आढळरावांना सांगून देईल की ही चुकली आहे, हिने कृष्णाने जसं केलेलं आहे तसं काम केलेलं नाही. मग आढळराव ठरवतील कोण जिंकलं आणि कोण हारलं. आता हे म्हटल्यानंतर पूजा 2 मिनटं विचार करते आणि तिच्या पण लक्षात येतं की आपण चुकीचं करतोय. मग ती ते सगळं घेऊन घरात निघून जाते. आंघोळ केल्यानंतर येते असं सांगून. आणि बाळजाबाई म्हणते आंघोळ नक्की कर बरं का, नाही तर कपडे बदलून येशील बाहेर आणि सांगशील की आंघोळ केली. तुझ्या मनाला माहिती पाहिजे ना तू काय चूक करते किंवा काय बरोबर. आता इथे ती तिच्या खोलीत जाते, भरभर आंघोळ करून आवराआवर करत असते. मात्र आता इथे बाळजाबाई आणि आपले कृष्णा बोलताना पाहायला मिळेल आणि त्या दोघींना खरंच फार हसायला येत असतं. तिची झालेली फजिती पाहून गमतीशीर प्रकारे त्या हसत असतात. तर आता इथे आता हा राजकुमार उठला बरं, हा सूर्यवंशी कितीतरी वेळाने उठणारा उठल्या म्हणतो काय करतेस तू? तर ती त्याला म्हणते की मला आता खूप काम आहे, आता माझ्या बोलायला अजिबातच वेळ नाही आहे. तर मी काय काम केलं आहे तिने असं ते सगळं मोजून दाखवलं आणि अजून काय करायचं तेही मोजून दाखवलं. ते सगळं ऐकल्यानंतर तो म्हणतो बापरे, म्हणजे एवढी कामं कृष्णा करायची? आजपर्यंत त्यांना ठाऊकच नाही कृष्णा नक्की काय करत होती आणि काय नाही. समोरच्या मात्र लक्षात आलं आहे की खरंच खूपच कामं करायची आणि हे सगळे आता तारेवरची कसरत पूजाकडनं होणार नाही. तरी पूजा प्रयत्न करते की नाही मी करेलच, माझ्याकडनं होईलच. आता आपण इथे हेही पाहू शकतो की पूजा तिची आवराआवर करून लगेचच किचनमध्ये आलेली असते. किचनमध्ये आल्यानंतर आता स्वयंपाक काही ती तिच्या हाताने करायचं नाही असं ठरवते. नोकर चाकर असताना आपण का राबायचं?
हा तिचा हेतू. मग तिने आता नामदेव काकांना हाक मारायला सुरुवात केली. म्हणजे कसं, त्यांच्याकडनंच भरपूर कामं करून घ्यायची. नोकर माणूस, गडी माणूस कशासाठी असतो. आता ती त्या नामदेव काकाला सांगू लागते की तुम्ही मला कांदा कापून द्या, तुम्हाला मी जे जे सांगते ते लगेच पटपट काम करायला घ्या. तर आता इथे नामदेव म्हणू लागतो की मला हे कामं नसतात आणि माझी सगळी कामं धाकट्या सुनबाई करून घेतात. तर इथे धाकटी मालकीनबाई जी कोणी आहे तिचं मी चालू देणार नाही. आता हे किचन माझ्या ताब्यात आहे, माझ्या तालावर तुम्ही नाचायचं, मी जे जे सांगितलं ते सगळी कामं करायची असं म्हणत ती आता काकांना सगळी कामं करायला सांगते. आणि काका मग कांदा कापत असतात. त्याच वेळेला मैनावती येते आणि मैनावती म्हणते, अरे वा पूजा, आज तू छानच काम केलंस बरं का. आपल्याकडे मालकीनबाई अशीच हवी, नाहीतर स्वतःच मालकीन असून नोकरांसारखे राब 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 काम करते आणि नोकर मात्र करतायत आराम. मला तुझं पटलं बरं का. एक मालकीन कशी असावी की नोकरांकडनं सगळी काम करून घेता आली पाहिजे. तुला ते जमलं आहे आणि तुला शोभतं पण बरं का. तू बरोबर कामाला लावली माणसं. आता झालं उलटं बरं का. इथे ह्या पूजाने आता मैनावतीलाच सवाल केला की तुम्ही इथे काय करताय. तर ती म्हणते की काय नाही, बघायला आले ते काय चालले काय नाही. तर ती म्हणते की जर बघायला आला ते तर आता तुम्हाला कामं पण हवे ना, नुसतं ठोसायचं का बसून, थोडीफार कामं केली पाहिजे. नाहीतर काय, त्या कृष्णाच्या राज्यात प्रत्येकजण फक्त आरामच करते, मज्जाच करते, मग काय उपयोग. तर ती आता इथे मैनावतीला सांगू लागते की तुम्ही पण घरातली कामं करायची. तर आता घरातली कामं मला येतच नाही असं इथे मैनावती म्हणते. पण मैनावतीला ती सांगते की मी येईपर्यंत भाताचं कुकर लावून ठेवायचा, पीठ मळून पोळ्या लाटायला घ्यायच्या, आलेच मी असं सांगून ती बाहेर जाते. आणि भाजीसाठी कांदा कापायला नामदेव काकाला सांगितलेलं असतं. नामदेव आता ही मैनावतीकडे पाहतो. मैनावती त्याला विचारते की कुठे ठेवले बाबा ते भातला बनवायचं आता कुकर वगैरे. तर मग तो सांगतो कुठे कुठे काय ठेवले, की इथे कुकर आहे. आता कुकर तर आणला आहे, तो खोलायचं कसं तेही तिला माहिती नाही. खोलण्यामध्येच तिचा कितीतरी वेळ निघून जातो. आणि असं करू का तसं करू का नामदेवला विचारू लागते. नामदेव मात्र एक शब्द सांगत नाही, कारण तो नोकर माणूस, त्याला बोलायचं अधिकार नाही ना मैनावतीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यासमोर तोंड उघडायचं नाही. मग तो तिला म्हणतो की काय करते तुम्ही. खरं तर ती तेलाची किटली घेत होती भात बनवायला, तर तो त्याला सांगतो की भातामध्ये तेल टाकतच नाही. मग ती जाते आणि कुकर डायरेक्ट गॅसवर ठेवते. गॅसवर ठेवल्यानंतर लगेच डबा आणते, डब्यातनं तांदूळ काढते, न मोजता काही करता डायरेक्ट डबा कुकरमध्ये ओतायचा. तो तेवढा कुकरमध्ये ओतलेला आहे आणि पाणी जगमध्ये होतं ते त्याच्यात घातलं, झाकण बंद केलं, गॅस चालू केला आहे आणि आता शिजायची वाट पाहतात. तिथे उभी असते. नामदेवला मात्र लक्षात आले की ही सगळी प्रोसेस चुकलेली आहे, पण आपण का बोलायचं, मॅडम आपल्यावर चिडतील ना, मालकीने त्या. तर आता तो तिथे शांतच बसतो, एक शब्दही बोलत नाही. मात्र आता मैनावतीचा संताप झालेला असतो. ह्या पूजेने कामं सांगितली तिला, तिची जास्तच मजल वाढली. चला आपण आता इथे सावित्रीची पण गंमत पाहूया. भक्ती घरात नाही, त्याच्यामुळे सावित्रीला जेवायला काहीही बनवलेलं नाही. भक्ती येईल तेव्हाच तर जेवायला मिळेल ना. तर आता ती वाट पाहते भक्तीची येण्याची. तितक्यात ना फोन येतो. पूजा आपली पिल्लू आहे ना, तिचा फोन येतो. लगेच पूजासोबत गोड गोड बोलायला लगेच ती तयार. आणि पूजाला म्हणत असते की पिल्लू काय चाललं आहे तुझ्या घरी, ते सकाळी सकाळी मस्त राजेशाही पद्धतीने नाश्ता चालू असेल. इथे बघ ना, भक्ती घरात नाही, त्याच्यामुळे मला तर नाश्ता नाही, काही नाही. तर ती सांगू लागते की पूजा की आमच्या घरात आत्ता सध्या काय काय घडतं आहे, मला जे चॅलेंज मिळाले, ज्या चॅलेंजला जिंकलं तर मला माझ्या घराची सत्ता परत मिळू शकते. तर मला घर आवरायचं आहे, घरातलं सगळं बघायचं आहे, पंचायत पण बघायची. 2 दिवस मला घराचा पंचायतीचा सगळा जे कृष्णा जे काम करते ते मला करायचे. हे ऐकल्यानंतर मात्र सावित्री म्हणते तुला नक्की जमेल ना गं, कारण हे सगळी कामं ती झिपरी करते ना, तिलाच जमतात आणि खूप कष्टाची कामं आहे, तुला कशी काय जमेल. तर पूजा म्हणते अगं कष्टाची कामं आहे आपण नाही करायची, नोकरांकडनं करून घ्यायची, आपण फक्त फरमाईश सोडायची आणि तसं करून घ्यायचं, हो की नाही. आता ह्या मायलेकी बोलण्यामध्ये इतक्या मग नाही, बाहेर काय चाललं आहे, कुठं काय चाललं आहे यांना काही ठाऊक नाही. आपण आता इथे पाहतोय दुष्यंत खोलीत येतो. आपली कृष्णा कधीच्या नव्हत त्याला अभ्यास करताना दिवसाढवळ्या दिसते, त्याला कौतुक वाटतं आणि तो म्हणतो की अरे वा आमच्या मॅडम आज चक्क अभ्यास करताय. तरी ते हसते बरं का कृष्णा आणि म्हणते की अहो मला वेळ मिळाला आहे तर मी ठरवलं की थोडासा अभ्यास पण करायला हवा ना, नाहीतर मला कधी कधी बऱ्याचदा वेळच नसतोच. तर आता इथे लब्बाड हा दुष्यंत चेष्टामस्करी करत हसतच गेला आहे.
आणि त्याची ती आपल्याला सवय माहितीच आहे. तर तो तिला म्हणतो की एवढा वेळ मिळाला आहे तर एवढा प्रामाणिकपणे अभ्यासच केला पाहिजे, असं काही नाही. तर मग ती म्हणते म्हणजे काय? तो म्हणतो अगं आपल्या घरात बघ खेळायला लहान मुलं नाही, तर लहान मुलं आणायची आपली जबाबदारी आहे ना, तर ती पण जबाबदारी तू पार पाडायला हवी. बराच वेळ तुला मिळाला आहे तर माझ्यासोबत थोडा वेळ घालव, म्हणजे कसं आपले संसार वाढवायला हवा, मग ती प्रपंच वाढव मग बाकीचं बघ, असं म्हणू लागतो तो. तर ती त्याला म्हणते की तुमची ना हल्ली जास्तच मस्करी वाढत चालली बरं का, थोडंसं लांबसारखा हो बाजू. आधी शिक्षण महत्त्वाचं, शिक्षण झाल्यानंतर मुलं बाळा आपण नंतर प्लॅन करूया, आधी मला शिकू द्या बरं. तर आता इथे दोघांची छान थट्टा मस्करी चालू असताना बुम जोराचा आवाज आला. काय फुटलं, कुठं बॉम्ब फुटला, काय झालं? ते दोघंजणं घाबरतात. आवाज इतका भीषण होता. तर तो भीषण आवाज कशाचा होता ते पाहण्यासाठी सगळेजण आता बाहेर येतात, खाली येतात. खाली आल्यानंतर त्यांना लगेचच बाहेर किचनमध्ये इतका सारा पसारा पाहायला मिळतो आहे. आणि त्या पसाऱ्यामध्ये आता इथे नामदेव मांडी घालून बसला आहे. मैनावती तर शुद्धीवरच नाही, भानावरच नाही, कारण कुकर फुटला आहे. मैनावतीने भात लावलं होतं कुकरमध्ये, ती फक्त एका ठिकाणी कांदा आपण स्तब्ध उभी आहे, तिला काहीही सुचत नाही, दोघांनाही काही सुचत नसतं. त्या दोघांनाही भानावर इथे आणलं जातं. आणि आता इथे आपली बाळजाबाई विचारू लागली की काय झालं, आणि इथे नामदेव तू काय करतोय, मैनावती तू काय करते? तर आता नामदेव सांगू लागला की मला ना थोरल्या मालकीनबाईंनी बरं का कांदा कापायला सांगितलं होतं, स्वयंपाक करायची जबाबदारी त्यांनी मला दिली. आणि मैनावती इथे काय करते, तर मैनावतीलाही इथे पूजानेच काम सांगितलं की नुसतं गिळू नका इथं माहीत, तर थोडेफार कामं पण करा. मग त्यांनी भात आणि पीठ मळायला सांगितलं होतं, भात लावला, पीठ मळायला पीठ घेतच होते, तेवढ्यात ना भूम कुकर फुटला. आणि तो फुटल्यावरती मग पुढचं काय आठवत नाही. बस मैनावतीला स्वयंपाकातलं सही येत नसताना ह्या पूजाने ह्या मैनावतीला काम सांगितलंच का, हा प्रश्न इथे बाळजाबाईने पूजाला विचारला आहे. आणि मेन म्हणजे जबाबदारी तू घेतली होती पूजा, का तुला चॅलेंज हवं होतं की जे कामं कृष्णा करते ते तुला करायची होती, तू स्वतःहून बोलली होती. आणि स्वतः कामं करायचे सोडून तू नोकरांना आणि लहान्या सासूबाईंना कामं सांगते, तुला लाज नाही वाटली? आणि ही अशी तू घरं सांभाळणार आहेस, असा तू संसार चालवणार आहे? पहिल्याच दिवशी ही काय हालत केली पाहिलीस का? पूजा आता फक्त मान खाली घालून ऐकते. तिच्याकडनं चूक झाली हे तिला अजूनही कळलेलं आहे की नाही हे तर तिच्या तोऱ्यातनं आपल्याला समजेलच. मात्र कृष्णा तिला आता म्हणू लागली की खरं सांग पूजा, तू कोणती जबाबदारी घेऊ शकते ना? तुला 1-2 तासासाठी सुद्धा किचन सांभाळता आलेलं नाही आहे, तुला या घराचा डोलारा सांभाळायचा, या गावाचे सरपंच बनून हे गावाचा डोलारा पण म्हणजे सांभाळायचा आहे. 1 तासात पंचायत भरणार आहे, त्या पंचायतीत तू काय करणार आहे? आणि हा किचन कसा आवरणार आहे? किंवा आता हे सगळ्यांना वेळेत जेवायला द्यायचं आहे तर ते तू कसं करणार आहे? आता ह्या सगळ्या प्रश्नांवरती काहीच उत्तर नाही आहे. आता इथे माधव काकांना इथे बाहेर पाठवते कृष्णा, आणि मैनावतीलाही फ्रेश व्हायला बाळजाबाई बाहेर पाठवते. आता बाळजाबाई इतकी संतापलेली ती ह्या पूजाला म्हणू लागलेली आहे की आत्ता हे सगळं किचन साफसफाई तू करायची. आता मात्र आपला दुष्यंत काय टॉन्ट मारायचं सोडत नाही बरं, त्याला तर चान्सेस मिळाला आहे. तो हसू लागतो आणि म्हणू लागतो की बापरे, एका व्यक्तीला तर किचन घर गाव सांभाळायचं होतं, इथे 2 तासातच किचनची ही अवस्था आहे, तर बाकीचं काय होईल? मात्र आता कृष्णा म्हणते की जर तुझ्या हातात ह्या सगळ्या घराची जबाबदारी दिली ना, तू सगळ्यांचं वाटोळं करशील हे मात्र स्पष्ट झालेलं आहे. आणि आता आढळरावांचं थोड्याच वेळात नाश्त्याची वेळ आहे, गोळीची वेळ आहे, आणि ती चुकली नाही पाहिजे. आता मी कोणाचं काही ऐकणार नाही, आत्ताच्या आत्ता सगळ्यांनी किचनच्या बाहेर निघायचा असा आदेश बाळजाबाई आणि कृष्णाने दिला आहे. आणि पूजाने जे काही कर्म केले त्या आता कामांवरती फारच संतपलेली आहे आपले कृष्णा. त्याच्यामुळे आपण आता काय म्हणू शकतो, हरली का पूजा? आणि पूजा हरू देईल का स्वतःला, किंवा यातनं बाहेर पडण्यासाठी ते आता पुढे काय ट्विस्ट करते किंवा काय करते ते सगळं काही पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. चॅनलला नक्की लाईक करायचं, सबस्क्राईब करायला तुम्ही सगळेजण विसरतायत, तर बेल आयकॉनची बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा, म्हणजे पुढे येणारी जी व्हिडिओ आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याची नोटिफिकेशन मिळेल. तेव्हा चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये नक्की सांगा की आजची सिरियल कशी वाटली. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आज घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.